कैसे जाना? चलो भाभी, चलो चलो बाबा चलो. आज थोडा लेट हो गया ना. हा वॉकिंग माझं तर रोज टाइमच आहे असं. होय 10 वाजता बरोबर. 11 वाजता जायचं. नाही कधीतरी एकदा फिरून झालं ते ऊन आहे येत नाही सकाळी लवकर. मग त्यामुळे म्हटलं आता राहू दे उशीर झाला तरी चालेल जायचं. आता परत कोण आलं चला किंवा करत. हाँ कितना अच्छा दिखता है ना ऊपर. हाँ. देखो ना कितना सुंदर मस्त दिखता है. दिसतंय. सुंदर दिसते नाही. हम्म. निळा 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 आकाश. वा 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 वा. शेल्फी काढायला शेल्फी आमची बायका कसं बसली. निवांत असू दे बाई सकाळी 5 वाजल्यापासून कामं करतात राहू दे बसा. असू दे हा लवकर येता ना सकाळी. खुडू 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 काहीतरी आवाज येत असतोय. चला सकाळी सूर्यदर्शन. हा 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 हा. थंडीच्या दिवसामध्ये जरा जरी सूर्य आला तर किती सुंदर वाटते. आमची बाग गेली आता. घरची बाग शून्य झाली आता. हीच बाग आता आमची बाग झाली आता. चला सुंदर 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 सुंदर. चला उलटं फिरायचं सुलटं फिरायचं उलटं फिरायचं सुलटं फिरायचं. पुढे जायचं मागं जायचं हाच माझा व्यायाम. पुढे जायचं मागं. मला चपलेशिवाय चालत नाही. चप्पल पाहिजेच. मला बूट आवडत नाही. काय कर आपण जायचं. जायचं का जरा मी दे ना जाऊया रे. खरोखर कर. काय तुला असं अरे तुझ्यासारख्या चांगल्या मुलाला नाही सोबत जायचं तर तुला पाहिजे. एवढं आईवडिलांची काळजी करणारा मुलगा तू. हा हे अगदीच खराब. अजिबात येते ना. हा? येईल. 20-30 एक म्हणजे येतील आपण. म्हणजे हा येतील थोडे नाही असं नाही पण बाकीचं आपलंच येणार. पुढे आलं. तेच की आधी सगळी ती आली ना. पुढेमध्ये मला मामाला मामा दुकान आहे. तिचं? हां बर व्यापारी पण आहे ना. बर या आवारांचं त्याचं लई झालं म्हणून. हो. बरं वन साईड आपण ट्रेन झालं. मामी सर्व ती येते आरामात. काय फरक नाही. पण त्याच्या अपोजिटला आहे त्यांना तो हे जरा टफ आहे. टफ आहे. हा होय काय कळत नाही रे शेवटी. माणसं बघून देणार काय.
चला आता थोडंसं ह्या पाय ह्याच्यावरून चाल. हे बघा असा रॅम्प आहे, रॅम्पवरून थोडं चालायचं. हे बघा म्हणजे कसं आपला बॅलन्स, त्याच्यासाठी एक तरी फेरी अशी घालायची. म्हणजे मी घालते. एकाच टाईपचा व्यायाम करायचा नाही, फक्त रोज इथं यायचं हेच खरं. आनंदाने प्रेमाने माझी माझी वाट बघत असते. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. एक अत्यंत छान विचार मला ऐकायला मिळाला, म्हणजे बघायला मिळाला, तर म्हटलं मी तुम्हाला ते वाचून दाखवते. गीतामधलं हे सार आहे, कृष्ण ज्ञान. न जन्म हमारी मर्जी से होता है, नहीं मृत्यु. तो जन्म मृत्यु के बीच होने वाली व्यवस्था हमारी मर्जी से कैसे हो सकती है. जो आपके योग्य होगा आपको मिल जाएगा, जो नहीं होगा वो भी छीन जाएगा. आपका काम है सिर्फ काम करते रहना. छान वाटलं मला, म्हटलं की तुम्हाला सांगावं, शेअर करावं तुमच्यासोबत. अगदी हल्ली काय व्हायला लागलं माहिती आहे का, थंडीचे दिवस आहेत. बराच वेळ असं बसलं इथे की उठताना असे गुडघे असे पाय ठेवताना अगदी म्हाताऱ्या माणसासारखं जरासं सुरुवातीला होतंय हल्ली थंडीच्या दिवसात. कारण अलीकडे आपण एकदा बसलो की मोबाईलवर 2-2 तास बसतो. ते खुर्चीवर वेडं वाकडं याऊ त्यों असं व्यवस्थित बसत नाही ना आपण. कुठेतरी कॉटवर पडतो आणि मग उठताना आपली एकतर कंबर तरी धरते, गुडघे तरी धरतात, टाच टेकवता येत नाही. खूप वेळेला आपली ही तक्रार असते, जसं जसं काही वेळेला वय होईल तसं कंबर दुखते. आपण झोपून उठताना आपण म्हणतो, झोपून उठताना फार त्रास होतो बाई सकाळी. एकदा चालायला लागलं की काय वाटत नाही, एकदा चालायला लागलं की काय वाटत नाही. तसंच हल्ली थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला व्हायला लागले. आणि ही कॉमन तक्रार आहे बरं का, कॉमन तक्रार आहे. तुमची सुद्धा असणारच आहे. पटकन चालायला येत नाही. काही वेळेला खुर्चीवर बसून सुद्धा उठून चालता येत नाही. का खाली बसल्यावर तर काय उठायचं म्हणजे सगळ्यांचं अवघडच होतं. खाली बसणाऱ्या हल्ली खूप कमी आहेत मेंबर. खाली बसता येत नाही, उठता येत नाही, उठताना त्रास होतो. का माहिती आहे का, तर एकतर ना वयोमानानुसार आपल्याला आपल्या शरीरातला ना स्निग्धता कमी होते. त्यामुळे मसल्समध्ये सुद्धा, स्नायूमध्ये सुद्धा ना असं आखडल्यासारखं होतं. तेवढी इलॅस्टिसिटी, असं लवचिकपणा राहत नाही वयोमानानुसार. हार्मोनल म्हणजे बऱ्याच वेळेला कसं होतं की 40 नंतर किंवा पाळी गेल्यावरती ड्रायनेस फील व्हायला लागतं, म्हणजे डिहायड्रेशन व्हायला लागतं म्हणा, किंवा स्निग्धता कमी व्हायला लागते हार्मोन्समुळं. आणि मग ह्या सगळ्या तक्रारी होतात. एकूणच आपल्याला माहिती आहे, ही स्किन लूज पडते, तरतरीतपणा, ग्लो कमी होतो, म्हणजे आपल्या अगदी असे निस्तेज दिसायला लागतं, अगदी त्वचासुद्धा अशी निस्तेज दिसायला लागते. तसं आपल्या स्नायूंचं पण होतं. आणि एकदा तुम्ही चालायला लागलात की मग तुम्हाला बरं वाटतं. पण सुरुवातीला उठल्या सुद्धा तुम्हाला असं वाटतं की नाही बाई, किंवा बसून उठल्यावर, खुर्चीवरनं उठल्यावर सुद्धा बऱ्याच जणांना कंबर आखडते, हे होतं. मग तुम्ही म्हणाल काय करायचं. एकतर आपलं पाण्याचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पाणी भरपूर प्यायलं गेलं पाहिजे. थंडीच्या दिवसात वगैरे आपलं पाणी फारसं प्यायलं जात नाही ना, मग त्यामुळे त्रास होतो. मग पाणी नसेल तर काही ना काहीतरी लिक्विड सातत्याने गेलं पाहिजे. आणि एक आपण बऱ्याच वेळेला लोशन लावतो, असं ड्राय झाली आहे स्किन म्हणून आपण स्किन लोशन लावतो, मॉइश्चरायझर. त्याच्यापेक्षा सुद्धा खोबरेल तेल, हे असं खोबरेल तेल. मग तुम्ही म्हणाल ह्याचा काही संबंध नाही, आम्हाला हे जमतंय ते नाही. कमरेला, गुडघ्याला, तळपायाला, पुन्हा पायाला असं तुम्ही ते चोळलं पाहिजे. जेवढं तुम्ही पायाच्या मसल्सना असं, विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये जेवढं तुम्ही असं खोबरेल तेल लावाल कमरेला, जॉईंट्सना, तेवढ्या तुमच्या शरीरामधली स्निग्धता ही टिकवली जाते.
जी रुक्षता आलेली असते ती कमी होते आणि हे जे आपल्याला असं आखडल्यासारखे होतात ना स्नायू, ते पण प्रमाण खूप सारं कमी होतं. आजकाल आपण खोबरेल तेल डोक्यालाच लावत नाही, तर शरीराला काय लावणार, चिकट होतंय असं आपण म्हणतो ना, पण ते लावायला पाहिजे बरं का. आता बाळणपणामध्ये नाही का शेक शेगडी तेल बिल लावलं की कसं सगळी कंबर बिंबर दुखत नाही, दुखत असली तरी ती कमी होते. पण तेच कसं होतं, सीझरच्या बायकांना तेल पाणी होत नाही, शेक शेगडी होत नाही, मग त्यांची कंबर दुखते. मग आपण म्हणतो कमरेत इंजेक्शन दिलंय म्हणून दुखते, कमरेत इंजेक्शन म्हणून दुखते. ते तर आहेच आहे, पण तरी सुद्धा ते जे स्नायू आहेत त्यावेळेला तो म्हणजे गर्भधारण करण्यासाठी किंवा नंतर सुद्धा कळा येताना, डिलिव्हरी होताना ते मसल्स स्नायू जे पोटाचे आहेत त्यांना जो 9 महिने ते स्ट्रेच झालेले असतात, लूज झालेले असतात, त्यांना पुन्हा ती स्ट्रेंथ मिळण्यासाठी, कडकपणा येण्यासाठी, पुन्हा ताकद येण्यासाठी त्याला स्नेहनच आवश्यक आहे आणि ते त्यावेळेला मिळत नाही, म्हणून ते दुखत राहतं. तर आत्तासुद्धा आपल्याला विशिष्ट वय झाल्यानंतर जेव्हा हा त्रास होतो, झोपून उठल्यावर चालायला त्रास होतो, अगो बाई असं अगदी आपण कमरेवर हात घेऊन चालतो बऱ्याच, तर त्यासाठी हा तेलाचा प्रयोग करून बघा. आंघोळीच्या आधी लावा आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ असते, मस्त वाटतं. सुरुवातीला लागोपाठ 1-2-3 दिवस लावा आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकदा असं लावा. सगळ्याच जॉईंट्सना लावा, खूप मस्त वाटतं. थंडीमध्ये हे स्नेहन फार आवश्यक आहे. कोरडेपणा कमी होतो, वृक्षताही कमी होते आणि सांध्यांचे आजार जे आपल्याला ह्या थंडीच्या दिवसात जास्त जाणवतात ते ऑलमोस्ट तुम्हाला इतके कमी जाणवतील की तुम्हाला असं वाटेल, अरे ह्यावेळेला मला काहीच त्रास झाला नाही, अलीकडे मला खाली उठून बसताना सुद्धा काही त्रास होत नाही आहे. पण हे सातत्याने तुम्हाला करायला लागेल. हळूहळू तुम्ही आठवड्यातनं एकदा केलं तरी तुम्हाला खूप छान वाटेल. तुमची ही तक्रार कमी होईपर्यंत हे आठवड्यातनं एकदा तरी करा. सुरुवातीला रोज 1-2-3 दिवस करा, बघा किती छान वाटतंय आणि फरक पडेल.